संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी गुरुजींनी म्हटलंय। तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणालेत। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। 76 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात। ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं हे बरोबर नाही। तर संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतात। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे, देशातल्या लोकांना आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे संभाजी भिडेंचं हे वादग्रस्त विधान, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये असं ते म्हणालेत। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा त्यावर देखील त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। या राज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर केला गेला असं संभाजी भिडेंनी म्हटलेलं आहे।